मुख्य व्यासपीठावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं नारायण सर चौधरी, त्याचनंतर आपण पाहतोय मंगेशभाई चौधरी यांना पण नक्कीच मुख्य व्यासपीठावरती येत असताना पाहतोय. त्यांच्या समित मनोजदादा चौधरी यांना पण पाहतोय. संभाजीबाई चौधरी या देखील आपल्याला मुख्य व्यासपीठावरती येत असताना पाहायला मिळतील. संपूर्ण डिंगडॉंग ग्रुप आज खऱ्या अर्थानं फ्रेंडशिप अनलिमिटेड या स्पर्धेमध्ये त्यांची मोलाची उपस्थिती राहिली जात्या. संपूर्ण टीमला आणि संपूर्ण ग्रुपला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती आपली रॉयल एंट्री खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी निश्चित केली जात्या. सर्व ग्रुपचा डिंगडॉंग ग्रुपचा फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. स्वर्गीय राजेंद्र गुटे उर्फ बेल्या आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय डिंगडॉंग ग्रुपचा सदस्य होता, त्याचनंतर अनलिमिटेड ग्रुपचा सदस्य देखील होता. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्याच्या नावाला उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. फ्रेंडशिप अनलिमिटेडच्या वतीनं ही स्पर्धा भरवली गेल्या. मात्र त्यामध्ये सर्व पाहुण्या वर्गांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्याचनंतर या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरासाठी जी आपण पाहतोय बॅट, ती बॅट आम्हाला पुरस्कृत करणारे व्यक्तिमत्व नारायण चौधरी सरांना आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. सोबतीला मंगेशबाई चौधरी, मनोजदादा चौधरी संपूर्ण टीमचा करूया स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच अमोल. मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात, मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका लॉंग ऑन वर उडवला, शतरक्षक नाही, चेंडू जाईल सीमारीच्या पलीकडे, ठोकला जातो हा षटकार. तरी सर पोलीस पाटील त्यांना अगदी आपण या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका फायनल क्षेत्रामध्ये निवडला जातो, चेंडू जाईल बॅट टू बॅट, दुसरा षटकार. पत्र्याची वाडी संघ फलंदाजी करत असताना गोलंदाजी करत असताना थोडासा अडचणीमध्ये सापडला. मोठा फटका, क्लास, गुडगा टेक, तमाशा देख, रिप्ले फटका, फायनल क्षेत्र टार्गेट केलाय. हॅट्रिक या फलंदाजांनी ठोकले, एकदा जोरदार टाळ्या. बॅट मधून आज षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात, पत्र्याची वाडी संघ लांबचा प्रवास आजसाठी गाठला जातोय. हे सुरेश 11 धामोळ संघासाठी दाखवलं जातोय. या वेळेला तर पंच हा चेंडू नाही, षटक संपलेला आहे, काउंट बॉल. ठीक आहे, षटक संपला. हा चेंडू एक्स्ट्रा फेकला जातोय की काय असं आमचे स्कोर एक्स्ट्रा फेकलाय, तर नक्कीच आम्ही चेक करतोय. तर थँक्यू सो मच. ओव्हर झाली. आता षटक संपलाय. स्कोररच्या माध्यमातून थोड्याशा चुका जमल्यात, आम्ही देणगिरी व्यक्त करतोय. दोन पंच अगदी ऑफिशियल म्हणून आज काम करतात. किसन डुमळे त्यांच्या सोबतीला दत्ता भस्माला आपण पाहतोय. दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटक संपलाय, 24 बनल्यात. सुरुवात चांगली पत्र्याची वाडी संघाने केल्या. सुरेश 11 धामोळा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना थोडासा पहिल्या षटकामध्ये मार बसला मी म्हणेन. गोलंदाज षटक क्रमांक 2चा गोलंदाज सुनीलला पाहतोय आणि सुनीलला इथून चांगला गोलंदाजी करावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये केलेली लाजवाब फलंदाजी आज आपण मैदानाच्या आतमध्ये पत्र्याची वाडी संघ, मैदानाच्या आतमध्ये नौका संघ, पाहुणा संघ आज या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. आणि पाहुणा संघाच्या विरोधामध्ये सुद्धा आपण पाहिला तर दोन्ही पाहुणा संघ आपण पाहतोय. 24 धावा.
तर वाईटची पकडून 24 बनल्यात. तर 25 बनल्या मग. वाईट प्लस 22 होत्या त्यामध्ये 25 बनल्यात. नक्कीच सुरेश हा गोलंदाज. पहिला चेंडू फेकला जातोय दुसऱ्या षटकाला सुरुवात. मोठा फटका गापच्या मधोमध कव्हर पाडमध्ये उडवला जातोय. लांब वरचा प्रभास रक्षकानं अगदी जेलची नामी संधी होती, जेल ड्रॉप केला जातोय. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या बरोबरीनं संघाचा धावफलक 26 या आकड्यावरती आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती अगदी शांत संयम आणि स्ट्राईक रोडिंग केली जाते. विलासनं सिंगल मग स्ट्राईक रोडिंग केली जाते. मग सुरेश करी स्ट्राईक आणण्याचं काम केलं जाते कारण त्याच्या बॅटमधून मोठाले फटके येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यासाठी प्रयत्न पंच सांगतील गडीचं बॅट बॉल खराब चेंडूची फेक पाहायला मिळते. पहिल्या षटकाला आलेल्या 25 धावा आणि त्याच्यावरती आता आक्रमणाला सुरुवात. त्याच्यावरती प्रेशर बनवलाय गोलंदाजावरती. पत्र्याची वाडी संघानं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना शांत संयम आणि मैदानाच्या आतमध्ये नाईट रजनीचा हा हंगाम पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये टेनिस विश्वास हा क्रिकेटचा खेळ मैदानावरती पाहतोय. अगदी गोलीच्या बैगानं चेंडू हा ट्रॅकर फेकण्याचा प्रयत्न सुलगतीनं फेकला जातोय. यष्टरक्षकाच्या हातामध्ये हा जाऊन चेंडू विसावला जातोय. फक्त डॉट चेंडूची सफर मैदानावरती पाहायला मिळते. चांगली सुरुवात मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर खराब चेंडू, त्यानंतर डॉट चेंडू. आता इथून चांगली गोलंदाजी होईल का मैदानाच्या आतमध्ये? पहिला षटक मागणा पाहायला मिळाला, त्याच्यानंतर मोठाले फटका फसला जाते. स्वतः गोलंदाज पकडायचा होता झेल आणि संधी मिळाली जाते. फलंदाजानं सुरेशनं अगदी 3 षटकाराच्या बरोबरीनं तो फलंदाजी करतोय. तोच फलंदाजाचा झेल सोडलाय आणि तो कितपत महत्वाचा ठरेल टीम सुरेश 11 धामोळा संघाला आणि ते आपल्याला पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल आणि त्यासाठी प्रयत्नाच्या पराकाष्ठा आता करावा लागतील. दोन्ही संघाला अगदी मैदानावरती लढावा लागेल कारण लो स्कोरिंगचे सामने अगदी हाय व्होल्टेज होताना आपण पाहतोय. मागचा मॅच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. या मॅचमध्ये कोण जिंकणार कोण हरणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा. पंच सांगतील की इट इज अ वाईट. खराब चेंडूचे फेक मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. धावसंख्येचा विचार केला तरी अवंतर धाबेनं 29 या आकड्यावरती. थँक्यू नानू. त्याचनंतर आपण फ्रेंडशिप अनलिमिटेडचे जे सर्व सदस्य कुठे असतील त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. काही क्षणामध्ये एक व्यक्तिमत्वाचं जे आपण आतुरतेने वाट पाहत होतो, अंकुशजी खैर साहेबांचं काही क्षणामध्ये इथं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल. फ्रेंडशिप अनलिमिटेडचे सर्व मेंबर्सला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली जाते. शांत संयम आणि गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजावरती थोडासा मात्र प्रेशर बनवण्याचं काम केलं. फलंदाजी करत असताना पत्र्याच्या बडी संघाचा स्लिप क्षेत्रामध्ये दुसऱ्या अटेमध्ये टिपला जाईल आणि संपुष्टात आलाय. फलंदाज होईल बाद सुरेश. तर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोड्याशा
चेंजिंग होती त्यामध्ये चेक केला जाते कुठला फिल्डर कुठल्या साईडला आहे ते आपण इथे चेक करतोय. तर प्रकाश चौधरी कुठे असेल आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर या. आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत. गुड्डू भाई चौधरी आपणास देखील विनंती असेल Yes, आपण मुख्य अमोल. व्यासपीठावरती या. अमोल, आपल्या yes, या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. यस पंच ज्या आपलं जे डिसिजन असेल ते द्या. आपण कॅमेरामध्ये तिकडे फोकस केला नाही आहे कारण चेंडू रिलीज झाला तेव्हा फक्त आणि फक्त ज्या फलंदाजाने जेल टिपलाय त्याच खेळाडूला आम्ही कॅच करताना आम्हाला पाहायला मिळते. नाही यस अमोल सर, अमोल सर आपण या. पंच जो काय अनफिल्ड डिसिजन असेल ना तो आपण द्यायचा आहे. कॅमेऱ्यामध्ये ते क्षण कैद झाला नाहीये त्या कारणास्तव अनफिल्ड डिसिजन जो असेल ते योग्य मानला जाईल. दामोळे संघ आपण यस सामना स्टार्ट करा. या चेंडूवरती 2 धाव मिळाल्या आणि 2 धावेनं संघ 32 या आकड्यावरती आपण बांधतोय. चला लगेच सामना स्टार्ट करा. सुरुवात चांगली केली जाते. चांगली सुरुवात दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपण पाहतोय. या वेळेला मागच्या बाजूने दांड्या बाकवल्या जातात. फ्रीट हा चेंडू फ्रीट आहे बघा. फ्रीटची संधी होती. अगदी जीवदान दिलं जातं फलंदाजाला. फ्रीटचा चेंडू होता. फ्रीटवरती काही करता आलं नाही. दांड्या बागवल्या होत्या. जरूर असं वाटलं होतं गोलंदाजाला की हा फलंदाज बाद आहे की काय, पण फ्रीटमध्ये हा फलंदाज सेफ पद्धतीनं पाहायला मिळेल. ही गोलंदाजी करावा लागेल. या टप्प्यावरती त्याला गोलंदाजीचा एक नमून गोलंदाजीचा एक पेस करावा लागेल आणि ती गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरेश 11 धामोळा संघ करत असताना पाहतोय. दोन्ही संघ लांबचा प्रवास गाठलाय आणि त्यासाठी प्रयत्नाच्या पराकाष्ठा आज गाडेश्वर नगरीमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आपण वेळ जास्त खर्च करतात फिल्डिंग करत असताना. सुरेश धामोळा संघ फुलटॉसला अगदी झाडून दिलं. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक आहे. एका टप्प्यावरती चेंडू शतरक्षकाच्या विभागाच्या बाहेर जाईल. चेंडू सीमारेच्या पलीकडे मिळतील या बॉलवरती 4 धावा. सुखात ठेवली प्रजा, ज्याने सुखात ठेवली प्रजा, जाणतारा जानू सांबरीचा मुलगा संदेश सांबरी. षटक क्रमांक 2चा तिसरा गोलंदाज आपण पाहतोय महेश. महेशला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. 36 बनल्यात 12 मध्ये. येणारे 12 चेंडू मध्ये 36 बनला टार्गेट चांगला सेट होईल आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील कारण आज मोठाले फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. महेश गोलंदाज पहिला चेंडू फेकतोय आपल्या वैयक्तिक तिसऱ्या षटकातील. या वेळेला कुदून काढण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलाय की फलंदाज होईल बाद. सुरेश
मच पाहुण्यांची मांद्याली आपल्याला पाहायला मिळते. तर सामना थोडा थांबवायचा. थँक्यू. त्याचनंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्या पाहुण्याच्या आतुरतेने वाट पाहत होतो तो पाहुणा वर्ग खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती राहिली जाते. नुकताच झालेल्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं चिंतन पंचायत समितीचे दमदार उमेदवार अंकुशबाई खैर त्यांचे इथे शुभ आगमन आपण पाहतोय. सोबतीला अनंत शेटकर त्यांना आपण जरूर पाहतोय आणि त्यानंतर सोबतीला त्यांच्या संगतीला खऱ्या अर्थानं बालचंद्र खैर साहेबांना देखील आपण पाहतोय. संपूर्ण त्यांची सेना त्यांच्या समोर पाहतोय. संपूर्ण मित्र परिवार त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतात. अगदी त्यांच्या फटाकड्याच्या आतषबाजीने त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. ज्या पाहुण्याच्या आतुरतेने खऱ्या वाट पाहत होतो तर पाहुणा वर्ग खऱ्या अर्थानं स्पर्धेसाठी उपस्थित राहिला जातो. सर्व मान्यवरांचा स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या वतीनं स्वर्गीय राजेंद्र गुटे उर्फ बेल्या यांच्या नावाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांची मौलाची उपस्थिती राहिली जाते त्याच्यामध्ये. मान्यवरांचा करूया पुन्हा एकदा शब्द शून्याने मनपूर्वक सहर्ष स्वागत. या सर्व मान्यवरांना मी विनंती करू मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. असेल की आपण सामन्याला सुरुवात करायची लगेच. चला पंच सामना स्टार्ट करा लगेच. पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला आज मोठ्या संख्येनं पाहायला मिळते. अगदी नुकताच झालेल्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर अंकुश कैर यांना अगदी प्रचंड मतानं विजय होताना पाहायला मिळाला. अगदी त्यांना देखील शुभेच्छा देऊ आणि त्यांची उपस्थिती आज या मंचकावरती पाहायला मिळते. चला सामना स्टार्ट करा. सुरुवात चांगली मैदानाच्या आतमध्ये केली जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ. या वेळेला चांगला चेंडू रिलीज केला जातोय. मिड विकेटमध्ये गोळीच्या वेगाने चेंडू. दुसरा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू उचलणार फेकणार. सिंगलसाठी डबलमध्ये वनवट केलं जाते. 2 मिळतील. 2च्या बरोबरीनं संघाचं धावफलक जर पाहिलं तर 38 या आकड्यावरती आपण पाहतोय. 38 धावा धावफलकावरती चांगली बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. शांत संयमाने खेळ. मैदानाच्या आतमध्ये सूर्य दोन्ही फलंदाजांना शांत संयमाने खेळ करण्याचा प्रयत्न केलाय. मोठाले फटके खेळण्याचा वारंवार प्रयत्न. स्लिप क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक निघाला होता. चूक केलीच जाते. जेलची नामी संधी. जेल सोडला जातो आणि जिबतांचा फायदा आता या 2 फलंदाजाला करावा लागेल. सिंगल मिळाली. सिंगलनं फक्त धावफलक पुढे सरकेल. 39 या आकड्यावरती आपण पाहतोय. 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि या कॅमेरामॅनला देखील शुभेच्छा देऊया. आज खऱ्या अर्थाने तिसऱ्या रात्रीमध्ये आज डोळ्याची पारणं फिरणारा शेण टिपत असतात. खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा हावभाव सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. घरबसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्या प्रेक्षकांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. दरम्यान चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जरबून डावखण्याचा फलंदाजासाठी तितकीच गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. आणि याच पद्धतीने गोलंदाजी हवी असते. आणि पहिला षटक फेकला होता तो मागडा होता. आणि या तिसऱ्या षटकाला जी सुरुवात झाली तेव्हा पहिल्या की दुसऱ्या षटकामध्ये ही सुरुवात हवी होती. कारण जेव्हा धावा बनल्या जातात तेव्हा मग कमबॅक हवा असतो. आणि तो कमबॅक देखील मैदानावरती दाखवला जातोय. सुरेश इलेवन धामोळा संघाच्या बाजूनं मोठा फटका. बॅटची टॉप आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं चूक करत असताना आपल्याला पाहायला मिळते. जेलची नामी संधी. दुसऱ्यांदा त्या क्षेत्ररक्षकाने चूक केली. मी म्हणेन या चुका तुम्हाला अगदी मॅच मध्ये कुठेतरी मागडे ठरू शकतील. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 41 धावा. सुरेश इलेवन धामोळा संघाचा गोलंदाज जर विचार केला तर गोलंदाज महेश चांगली गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकाला त्यांनी सुरुवात दमदार केली. 1 विकेट सुद्धा मिळवली. आणि त्यामध्ये कमालीची चेंडू मैदानावरती तो फेकतोय. हा चेंडू रिलीज पद्धतीने चांगला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा संपला. आणि 3 षटकामध्ये फलंदाजी करत असताना पत्र्याची वाडी संघ 1 गड्याचा मोहबदला 41 या आकड्यावरती. थँक्यू. त्याचनंतर दामोळे गावचे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व मारुती पारधी जर आला असतील तर त्यांना मी विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत.
नक्कीच शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये सूर्या शेवटचा षटक घेऊन गोलंदाज आपण पाहिला. अजय अजय हा शेवटचा षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय आणि अजयला इथून चांगली गोलंदाजी करावा लागेल टीमसाठी. हा चेंडू खराब गतीनं फेकला जातो. पहिला चेंडू अडीच वाईट पंच किसन डोमणे आमच्यापर्यंत पोहोचवतील की एका धाब्यानं संघाचा धावफलक पुढे सरकलाय 42 आकड्यावरती. कदाचित या दोन संघांचं मॅच पहिल्यांदाच एकमेकाच्या आमने सामने मी म्हणेन पाहायला मिळते मॅच. आणि तेव्हा मग चांगली खेळ मैदानाच्या आत धावशीतची संधी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता पण धावशीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. दोधाणी संघाचा कॅप्टन आणि मोहदर संघाचे कॅप्टन दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. मोहदर संघाचे कॅप्टन आणि दोधाणी संघाचे कॅप्टन दोन्ही संघाच्या कॅप्टनना पहिला कॉल असेल की आपण टॉस करण्याकरिता लगेच मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. यस नवीन फलंदाज मैदानावरती सुनील दाखल झालाय. पत्राचीवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये आज डब्यानं चांगली सुरुवात केली जाते. अडबिल तालुक्यामध्ये येऊन आज चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून प्रत्येक खेळाडूच्या पाहायला मिळते. बॅटच्या मधोमध उंची जास्त लांबी कमी चेंडू शेवटच्या क्षणी जाईल सीमारीच्या पलीकडे दर्जेदार षटकार. बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. धावा बनवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका अगदी आल्या दिशेने चेंडूला कोडून काढले त्या ठिकाणी शतरक्षक कव्हर पॉइंट मध्ये. आता विलासला परतावा लागेल. बॅट थोडा फलंदाज होईल बाद. फलंदाजाला शांत करून मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलं जाते आणि इथून आता येणाऱ्या फलंदाजाला मोठाले फटके खेळावे लागतील. धावफलकीचा विचार केला तर 48 धावा धावफलकावरती 48 धावा धावफलकीवरती आपण पाहतोया. 3 गड्यांचा मोबदला या ठिकाणी फलंदाजी करत असताना आणि इथून चांगली सुरेश इलेवन धामोळ संघाचे गोलंदाजानं शेवटच्या 2 षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये सुरुवातीला बनल्या होत्या 36 धावा आणि तिथून डाव थोडासा मात्र डगमगताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी पहिल्या पूर्वार्धामध्ये करत असताना पत्र्याची वाडी संघाला आपण पाहतोय आणि पत्र्याची वाडी संघाच्या फलंदाजाचा जर विचार केला ना तर मग प्रत्येक फलंदाज टवखुरे हाताचा पाहायला मिळतोय आणि नवीन फलंदाज सुद्धा त्याच गतीनं पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेनं गोलंदाजाच्या शाईलीकडे चेंडूला खेळून काढला होता. डीप लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक वेगाने त्या ठिकाणी कंडेट झाला. सिंगलसाठी प्रयत्न राहिला. सिंगलच्या बरोबरीनं संघाचं धावफलक जर पाहिलं तर 49 या आकड्यावरती अर्धा शतक एक धावेनं दूर आहे. आपल्या वैयक्तिक संघाचा धावफलक पाहतो 49 या आकड्यावरती आणि इथूनचा प्रवास चांगला करावा लागेल. प्रवास सुरू चांगला आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. आज मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर रात्रीच्या 11:10 आपण घड्याळावरती पाहतोय. फुलटॉस होता. फुलटॉसला आक्रमण केलंय अगदी आडव्या पट्ट्यानं अगदी मिड विकेटला खोदून काढलाय क्षेत्रक्षक आहे. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न गोल रनिंग भेटून द विकेट. तिसरीचा प्रयत्न बनेल का प्रयत्न नकार दिला जातोय. फक्त आणि फक्त 2 धाबेवरती समाधान मानावं लागलंय आणि 2 धाबेनं संघाचा धावफलक जर पाहिला तर 51 या आकड्यावरती तर खेळाडू कक्षामधून मित्रांनो आवाज देतात. आवाज देऊ नका प्लीज विनंती असेल. खेळाडू कक्षामध्ये शांतता असली पाहिजे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जेव्हा खेळतात आमचे नारायण चौधरी सर सांगतील की निश्चितच ते देखील एक चांगले समालोचक त्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहतो आणि त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म सातत्याने मिळत असते. त्यांचे देखील आम्ही मनाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करू. आणि त्या ठिकाणी 4था षटक संपला आणि 4थ्या षटकामध्ये पहिला पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त. धावफलकीचा विचार केला तर 51 बनल्यात. येणारे 24 बॉल उत्तरार्धामध्ये बनवायचे तर टीम आपण पाहिले तर सुरेश इलेवन दामोळ संघाला 52 धावा बनल्या जातील रोखल्या जातील याकडे प्रेक्षकांच्या लागलेल्या नजरा. तत्पूर्वी घेऊन जाऊया डीजे.
व्यासपीठावरती आपण पाहतोय आयोजकांवरती असणारं प्रेम खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चिंद्रन पंचायत समिती गण सदस्य होण्याचे ज्यांना भाग्य लाभलं ते अंकुशबाई खैर यांचा इथे शुभ आगमन आपण पाहतोय. त्यांच्या समेत अनंत शेठ खैर खैरवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच ज्यांना होण्याचं भाग्य लाभलं होतं त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतोय. खैरवाडी गावच्या एक डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व बालचंद्र खैर या साहेबांचं देखील मंचावरती शुभागमन आपण पाहतोय. त्यांच्या समेत बाबू खैर या साहेबांना देखील मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बालचंद्र खैर या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये जे सन्मान चिन्ह मला देण्यात आले ते त्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आले गेलेत. तर सन्मानाकडे आपण जाऊया. खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती अंकुश बाळाराम खैर या साहेबांच्या इथून खऱ्या अर्थानं त्यांना पुढील वाटचालीसाठी स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा देण्यात येतील. संपूर्ण आयोजन कमिटीला मी विनंती करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन खऱ्या अर्थानं अंकुशबाई खैर यांना इथून आपण पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि ते देखील फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपचे सदस्य देखील आहेत आणि त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी देऊया. स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद साहेब, आपली देखील या स्पर्धेमध्ये उपस्थिती राहिली. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चिंद्रन पंचायत समिती गणच्या सदस्य निवडणूक म्हणून खऱ्या अर्थानं त्यांची निवडणूक झाली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. अभिनंदन अंकुशबाई खैर, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. सन्मानाकडे जाऊया, तिथे सन्मान करूया आपण. खऱ्या अर्थानं खैरवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अनंत शेठ खैर या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. अनंत शेठ खैर साहेबांना मी विनंती करेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. खऱ्या अर्थानं त्यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली. साहेब, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो. ध्रुवा चौधरी साहेबांना विनंती करतो की आपला पवित्र शुभ हाताने इथून आपण अनंत शेठ खैर या साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. मायाची उपदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब, आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्मान केला जाईल ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण सन्मान चिन्ह देण्यात आले गेलेत. बालचंद्र खैर या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. बालचंद्र खैर साहेबांना मी विनंती करू की आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. रवी वाघ या साहेबांना विनंती करेल की आपल्या पवित्र शुभाताडा मात्र इथून आपण बालचंद्र खैर या साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. मायाची उपदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातो. त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय ते सन्मान चिन्ह आम्हाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले गेले. साहेब, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्मान केला जाईल बाबू खैर या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यांना देखील आम्ही विनंती करू त्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या वतीनं स्वर्गीय राजेंद्र गुट्या बेल्या यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. कृष्णा वाघ या साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभातानं बापू चौधरी यांचा इथून यथोचित मान सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं त्यांची देखील मोलाची उपस्थिती राहिली गेली. त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प, स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन इथून मात्र मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब, आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्मान केला जाईल खऱ्या अर्थाने या परिसरातील एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं मोठं नाव आणि ज्याने खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट ही पदवी स्वीकारली आणि गावाचे पोलीस पाटील म्हणून ज्यांना पण सातत्यानं पाहतोय खऱ्या अर्थानं नारायण चौधरी साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीरासाठी जी आपण बॅट पाहतोय ती बॅट त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी देण्यात आली. त्यांची मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली. डिंगडॉंग ग्रुपच्या खऱ्या अर्थानं सर्व सदस्य त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातो. शैक्षणिक क्षेत्रामधील आवाजाची बुलंद तोप म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्यानं पाहतोय आणि ज्यानं शिक्षणाच्या बळावरती ॲडव्होकेट पदवी ही त्यांना स्वीकारली त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. सर, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर सन्मान केला जाईल खऱ्या अर्थानं मनोज दादा चौधरी साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. मनोज बिअर शॉपचे सर्व आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मुंबई एअरपोर्टमध्ये कार्यरत असलेले एक व्यक्तिमत्व त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. मी सन्मान करण्यासाठी जेवण जुगऱ्या यांना विनंती करेल की आपण आपल्या पवित्र शुभाताना मनोज दादा चौधरी यांचा इथून यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मनोज दादा चौधरी यांचे ते यथोचित मान सन्मान केला जातो. त्यांच्या माध्यमातून तब्बल 1001 रुपयाचं आर्थिक डोनेशन स्पर्धेसाठी लाभले गेले. दादा, आपला पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन.
आणि त्याचनंतर सन्मान केला जाईल मंगेशबाई चौधरी, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. आणि त्याचनंतर आपण पाहतोय महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेला हे व्यक्तिमत्व, त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. आणि त्याचनंतर संभाजीबाई चौधरी, त्यांचा देखील येथील यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यांना देखील आम्ही विनंती करू की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. दोन व्यक्तिमत्वांचा स्वागत खऱ्या अर्थानं आपण एकत्रित करूया. एक दोस्तीचे दुनियेतील राजा माणसे म्हणून आपण ज्याच्याकडे सातत्यानं पाहतोय आणि आज त्यांची मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली गेली. या दोन व्यक्तिमत्वांचा येथे यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जातोय. मंगेशबाई चौधरी आणि त्याचनंतर संभाजीबाई चौधरी, या दोन व्यक्तिमत्वांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह देऊन मात्र त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचनंतर सन्मान केला जाईल भरत वाघ, वाघाचवाडी गावचा एक डॅशिंग डायनामिक व्यक्तिमत्व, युवा कार्यकर्ता म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं आपण पाहतो, एक उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांना आपण सातत्यानं पाहत असतो, आज ते देखील मैदानाच्या आतमध्ये त्यांचा देखील संघ आपण पाहतोय. भरत वाघ यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. तो सन्मान करण्यासाठी जेवण जुगरे यांना मी विनंती करू की आपल्या पवित्र शुभाताना भरत वाघ यांचा इथून यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह देऊन भरत वाघ यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातो. आणि त्याचनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अनंत शेटखैर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपये दर्शक डोनेशन. खऱ्या अर्थानं मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे, जिथे उत्तरार्धाला सुरुवात होते. बॅटिंग करतोय दामोळ्या आणि त्याच्या विरोधामध्ये पत्र्याची बडी. या दोन संघांमध्ये बिग पॅटल. कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया नानू यांचा गोड आवाज. येस, थँक्यू सो मच अमोल सर. मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट सामना मैदानावरती रंगला जातोय. चांगली सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. सुरेश इलन धामोळा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना इट इज वाईड बॉल. पंचांचा इशारा आलाय की खराब चेंडू, एका धाब्यानं संघ पुढे सरकलाय. 9 आकड्यावरती 9 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. एक विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळाली. सुरुवात चांगली केली होती, त्या फलंदाजाला शांत करून पाठवण्याचं काम केलं आणि त्या नवीन फलंदाजाच्या मैदानाच्या आतमध्ये उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथून चांगला खेळ होईल का? मोठा फटका, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज पाद आगे खऱ्या मुख्य व्यासपीठावरती तुलसी मालडुंगे ज्या ठिकाणी आपण किराणा स्टॉल पाहतोय, त्या स्टॉलचे सर्व मालक त्यांचं देखील इथे शुभागमन झाले. त्यांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतोय अनंत खैर साहेबांना विनंती करू की आपल्या पवित्र शुभाताना आपण नाणेफेकीचा कॉल करायचा. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये एका साईडला मोहोदर संघ आणि त्याच्या विरोधामध्ये दोदाणी संघ संभाजी चौधरी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये बिग पॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. मान्यवरांच्या पवित्र शुभ हाताने इथून टॉस केला जाईल. अनंत शेठ खैरवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान माजी सरपंच, त्यांचा इथं शुभागमन आपण जरूर पाहिला. त्यांच्या पवित्र शुभ हाताने इथून टॉस केला जातोय. पहिल्या फेरीतील अंतिम सामना, शेवटचा सामना आणि त्याचा टॉस इथे केला जातोय. अनंत शेठ खैर यांच्या पवित्र शुभ हाताने नाणेफेकीचा कॉल केला जातोय. मोहदर आणि त्याच्या विरोधामध्ये धोदाणी या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल मोहदर संघाने जिंकलाय. बॅटफोर्ड प्रथमतः फलंदाजी स्वीकारल्या. शतरक्षण करायच्या दोन्ही संघाला देऊयात. कॉम्बॉक्स मधून दोन्ही संघाला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. यस, पहिल्या षटकांचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना सुरेश इलेवन धामोळ संघ जाऊन पोहोचला या 9 आकड्यावरती 2 फलंदाज बाद. नऊ धावा धावफलकेवरती मोठाले फटक्यांची गरज, मोठाले फटके येत नाही. इथून चांगला खेळ होईल. थँक्यू. थोडेसे आम्ही दीर्घ व्यक्त करतो. मुख्य व्यासपीठावरती मान सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं तुलसी सिंग त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. मालडुंग्या ज्या ठिकाणी ज्यांचा आपण किराणा स्टॉल पाहतो त्या सर्व त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. मात्र तो सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो कृष्णा बाग यांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभातनं तुलसी सिंग यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मॅच उपदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र तुलसी सिंग यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जातो. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले गेलेत नानू सांबरी. यस, थँक्यू सो मच अमोल सर. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 9 बनल्या गेलेत. येणारे अजून 18 चेंडू बनवायचे आहेत सुरेश इलेवन धामोळा संघाला.
43 18 चेंडू 43 पुलटास होता अगदी हलक्या हातानं मात्र आणि साईडला फटका सजवला जातोय त्या ठिकाणी शतरक्षक वेगानं कनेक्ट झाला चेंडू उचलणार फेकणार सिंगलसाठी प्रयत्न राहिला सिंगलच्या बरोबरीनं संघाचा धावपटक 10 या आकड्यावरती आपण पाहतोय 10 धावफलकावरती आपण पाहतोय मोठाली फटके इथं इथून येणं गरजेचं ठरेल टीम त्यामुळे संघाला 2 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर या 2 फलंदाजावरती संपूर्ण जबाबदारीचं ओझं घेऊन खेळ करावा लागेल फुलटॉस बॉल फुलटॉसला आक्रमण गॅप मधून चेंडूला शोधून काढलंय अनसाईडला चेंडू झाले एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे मिळालेल्या बॉलवरती एक चौकार तुलसी सिंग यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक बोलाचा बॉक्स देण्यात आला गेला त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. यस मन करणं आपलं अतिथी कर्तव्य आणि त्यासाठी येणारी पाहुण्यांची मानदेल आज मोठ्या संख्येनं पाहायला मिळते कारण असं म्हणतात ना अमोल सर की चहापेक्षा चहाची किटली गरम असते चहापेक्षा चहाची किटली गरम असते झाडाची शोभा झाडाच्या पाना फुलापासून असते आणि मैदानाची शोभा आणि मंचाची शोभा प्रेक्षक वर्ग आणि पाहुण्यापासून असते आणि तीच शोभा आज या स्पर्धेला उजाळा देण्याकरिता आलेल्या सगळ्या तमाम क्रीडा रसिकांचं पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत मॅच तितकीच इम्पॉर्टंट मैदानावरती पाहायला मिळते दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये चांगली फाईट देत असताना चांगला खेळ वाईट चेंडू पंचांचा इशारा आलाय खराब चेंडू एक धाबेनं संघ पुढे सरकलाय 15 या आकड्यावरती 15 धावफलकावरती आपण पाहतोय मोठाले फटकिया येत नाही त्यासाठी प्रयत्न करावा लागेल चेंडू आबेमध्ये बराच वेळ चेंडू आबेमध्ये शतरक्षक आहे फटका फसलाय त्या ठिकाणी डीपला जातोय आणि संपुष्टात आलाय फलंदाज दिनेशचा खेळ बॅट उडागाड फलंदाज होईल बाद डीजा जानू सामरी यांना देखील विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत त्याचनंतर आलेश बसमा आपणास देखील विनंती असेल आपल्याला संभाजी शोधत आहेत आपण मुख्य व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूला जाऊन त्यांच्याशी संपर्क करा जानू सामरी यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या दोतानी गावचे लेजंड क्रिकेटर म्हणून आपण ज्यांना सातत्यानं पाहत असतो त्यांना विनंती असेल की आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत यस जाऊया मैदानाच्या दिशेनं चांगली सुरुवात जिथे केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून मोठा फटका आडपा पट्ट्यानं त्या ठिकाणी बेडफिकेटला शतरक्षक तैनात केला जातोय चूक तर अजिबात नाही पुन्हा एकदा तू चल मैं आया ही परिस्थिती मैदानावरती फलंदाज बाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भास्करला आपण पाहतोय आणि भास्करला इथून चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं जाते गोलंदाजा जर विचार केला तर गोलंदाज निलेश चांगली गोलंदाजी करतोय निलेशच्या बॅटमधून फलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळाली पण गोलंदाजी सुद्धा त्याच पद्धतीनं करतो मग हे करावं लागेल टीमसाठी का करू नये हे साठी आपण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू अगदी चांगल्या रीतीने खेळ करत असताना पाहायला मिळतोय कुलबरचा चेंडू अगदी गतीमध्ये परिवर्तन ठेवला चांगला रिलीज चेंडू पद्धतीनं पाहायला मिळालाय अगदी निलेश चांगली गोलंदाजी करतो निलेशला या चेंडूचे फेक मैदानावरती सातत्याने करावा लागेल जास्तीत जास्त चेंडू हे रिलीज करावा लागतील कारण पत्र्याची वाडी संघाचा विचार केला तर अगदी चांगला धावफलक आखण्याचा प्रयत्न केला इतका लांबवरचा प्रवास गाठलाय त्याचा प्रति उत्तर देत असताना सुरेश इलेवन धामोळ संघाच्या विरोधामध्ये ही फाईट आपल्याला पाहायला मिळते समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता फक्त त्या चांगला फील्ड पाहायला मिळाली एकाच धाबेवरती समाधान मानावं लागलं आणि एका धाबेच्या बरोबरीनं षटक क्रमांक आपण जर पाहिला तर दुसरा संपला 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना सुरेश इलेवन धामोळा संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती 4 फलंदाज बाद सूरज इलेवन धामोळा संघ आपण मैदानावरती फलंदाजी करत असताना पाहतोय येणारी अजून
12 चेंडू 36 धाब्याची गरज. 12 चेंडू 36 धाब्याची गरज फलंदाजी करत असताना पत्र्याच्या वाडी संघानं पहिल्या 12 चेंडूमध्ये बनवल्या होत्या 36 धाबा आणि त्या 36 धाबा आता सूरज या 11 धामोळा संघाला बनवायच्यात. शेवटच्या 12 बॉल आणि 36 धाबा बनल्या जातील यामध्ये शंका नाही आहे. प्रयत्न करावा लागतील. मॅच सुरुवात करा. षटक क्रमांक 3 गोलंदाज सुनील. सुनीलला आपण पाहतोय पहिला चेंडू मैदानावरती फेकला जाते. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि याच गतीनं आता गोलंदाजी करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावा लागेल. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाते. बॅटची कडा स्लिप क्षेत्रामध्ये चांगले फील्ड पाहायला मिळाली आणि त्यासोबत आपण जर पाहिलं चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तर अर्थातच ज्या पाहुण्यांचा आपण सन्मान केलेला आहे आणि ते पाहुणे या स्पर्धेला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देऊन त्या परदेशी प्रवासाला लागलेले आहे. त्या सर्व पाहुण्यांचं आम्ही आमच्या समालोचन कक्षेच्या वतीनं आणि राजेंद्र जानू गुटे उर्फ बेल्या यांच्या स्मरणार्थी स्पर्धा आहे त्याच्या वतीनं तुम्हाला सर्वांना अगदी लाख लाख शुभेच्छा आणि त्यांच्या आत्म्यालाही चिरशांती लाभावी हीच तुमची ईश्वर सेवा आहे. आज भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार उमेदवार आताच 2 दिवसावर सर्वांच्या ओठावरची ही निवडणूक होती. अगदी झटपट निवडणूक होती आणि त्या निवडणुकीसाठी अगदी भारतीय जनता पार्टीचे चिंद्रांचे अगदी उमेदवारी म्हणून आज ते निवडून आलेले आहे. अंकुशजी खैर साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आमच्या स्पर्धेच्या वतीनं. यस देऊया पाहुण्यांना शुभेच्छा. मॅच तितकीच इम्पॉर्टंट मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली सुरुवात केली जाते. कोलवरचे चेंडू जास्तीत जास्त फेकले जातात पत्र्यावाडी संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी सुवरलेख क्षेत्रामध्ये चूक केली जाते. क्षेत्ररक्षकांना अगदी साधा सोबत जेल टिपायचा होता. जेल सोडला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न लाजबाब राहिला. बिडीनं विकेट पाहायला मिळाले. तिसरीचा प्रयत्न नाही. 2 मिळतील. 2च्या बरोबरीनं संघाचा धावफलक 21 या आकड्यावरती आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती अगदी मोठाले फटक्यांपासून थोडंसं दूर ठेवलंय. कारण मिडल ऑर्डरची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना सुरुवातीला फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर थोडासा प्रेशर बनवण्याचं काम केलं जाते. त्यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंगांचा क्षेत्ररक्षकानं अगदी चांगला फील्ड पाहायला मिळाली. फक्त सिंगल डबल साडी निघाल्या. डायरेक्ट हिटची संधी इथे काय घडलं जात आहे. दुसऱ्या तिसऱ्या साडी प्रयत्न राहिलाय. 3 धावा मिळतील या बॉलवरती. 24 बनल्यात 3च्या बरोबरीनं. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात केली जाते. कारण सिंगल डबलला आता प्राधान्य द्यावाच लागेल. कारण मोठाल्या फटक्यापासून थोडंसं दूर ठेवण्याचं काम केलं जाते. सुनील हा गोलंदाज आपण पाहतोय. सुनीलच्या माध्यमातून चेंडू फेकले जातात. चांगली गोलंदाजी पत्र्याची वाडी संघाचा कौतुक करावा लागेल. कारण सुरुवात फलंदाजीची लाजवाब पाहायला मिळाली आणि त्याच गतीनं आता शेवटच्या अगदी उत्तरार्धामध्ये काय गोलंदाजी करायची, डिफेंड धावा करत असताना कशी गोलंदाजी करायची हे अगदी त्यांच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळते. मोठा फटका बॅटच्या रडरमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चूक होणार नाही. टिपला जाईल आणि संपुष्टात आलाय. फलंदाज भास्कर सकेल बॅट उडा काढ. फलंदाज होईल बाद. वरती दाखल झाले निकेश हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. धामोळा संघाचा अगदी थोडासा डाव डगमगला जातोय. मोठाले फटके येत नाही. प्रयत्न केले जातात. स्वतः गोलंदाज जेल टिपला जातोय. चल या परिस्थितीमध्ये पाहतोय. तिसरा षटक संपलाय आणि 3 षटकामध्ये फलंदाजी करत असताना धामोळा संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती.
मध्ये पाठवायचे आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावेची गरज. नवीन फलंदाज गणेश मैदानावरती दाखल झालाय. 6 चेंडू. गणेश गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहते. सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि 6 चेंडू आणि आता बनवायचे आहेत 28 धावा. 5 षटकार ठोकावा लागतील. मॅच जिंकण्याकरिता प्रयत्नाच्या पराकष्ट करावा लागतील. अजूनही कोणी जिंकला नाही, कोणी हरला नाही. याकडे या प्रेक्षकांच्या लागलेल्या नजरा स्पीडअप घ्या. सहा चेंडू आणि 28 धावेची गरज. 6 चेंडू 28 धावा. पहिला चेंडू मैदानावरती फेकला जातोय. चौथ्या षटकाला सुरुवात. फुलटॉस आक्रमण डीप लॉंग ऑन मध्ये चेंडू जाईल सीमा बार. षटकार आडव्या पाटणे खेळून काढ. 6 धाब्यानं आता सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये आणि हे फटके खेळावा लागतील. मोठा फटका या ठिकाणी ऑन साइडला क्लिअर केला जातोय. बॅट टू बॅट दुसरा षटकार. क्लास दाखवलाय फलंदाजानं. मिळालेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून फलंदाजी करतोय. त्यामागचा कारण की शेवटच्या षटकामध्ये मी या धावा बनवू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न. 4 चेंडू 16. 4 चेंडू 16 हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वळतील. इट इज वाईट चेंडू. खराब चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि एका धाबेनं संघ पुढे सरकलाय 37 या आकड्यावरती. 4 चेंडू 15 धाबेची गरज. हा चेंडू निर्णय फेकावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती एखादा मोठा फटका. प्रयत्न केले जातात. प्रयत्नासाठी धडपड सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कबरमध्ये चेंडूला अगदी उडवला जातो. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होता. फलंदाज होईल बाद. 1 धाव 1 विकेट. मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. सुनील मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय. मोठाले फटके मारू देत नाही. या 2 मोठाले फटके आले या षटकामध्ये जरूर, पण डाव थोडासा थांबला जातोय कारण मोठाले फटके. आयना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथून चांगला खेळ करावाच लागेल कारण अजूनही येणारी 3 चेंडू 14 धाबेची गरज. मॅच अजूनही बॅलन्सचे दोन्ही संघाकडे. 3 चेंडू 12 14. जोरदार अपीलमध्ये विश्वास कमी आपल्याला पाहायला मिळतोय. एखादी विकेट सुद्धा महत्वाची होती आणि त्यासाठी डॉट चेंडू आपण व्हायला आणि त्यानंतर आता मॅच मध्ये थोडंसं गावून पण पत्र्याची वाडी संघानं कमबॅक साधलंय. आता इथून मात्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. 2 चेंडू आणि 14 धाबेची गरज. एखादा खराब चेंडू त्याच्यावरती आक्रमण. नशिबाची साथ लागणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रयत्न होईल का? लाजबाब कामगिरी. खराब चेंडू अगदी पंच सांगतील की हा चेंडू. तर मी विनंती करीन जेवणदादा जोगरिया प्रकाश चौधरी आपल्याला विनंती करते की आपण मुख्य व्यासपीठावरती कुठे असाल तर लगेचच या. जेवणदादा जोगरिया. 2 चेंडू 13चं समीकरण. अजूनही मॅच बॅलन्स आहे. हा चेंडू निर्णायक असेल या मॅच मध्ये. प्रयत्न केले जातात. प्रयत्न केले जातात. सुरुवातीने चेंडू फेकला आणि हा चेंडू डॉट. मॅच मध्ये पक्कड निर्माण केली. पत्र्याची वाडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आणि तो खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये चांगल्या गतीनं आपण पाहतोय. 1 चेंडू 13. मॅच मध्ये अगदी औपचारिकता बाकी असेल आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला उडवला चेंडू. बराच वेळ हवेमध्ये शतरक्षक आहे. जेलची नामी संधी. त्या ठिकाणी जेल सोडला जातोय पण कदाचित सामना देखील जिंकला जातोय. टीम पत्र्याची वाडी आणि धामोळा संघ प्रास्त झालाय. दोन्ही संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. दोन्ही संघाला आपण देऊया शुभेच्छा आणि हा सामना देखील दमदार आपल्याला पाहायला मिळालाय. मॅन ऑफ द मॅच